असं आहे की ते वेगळ्या पक्षात आहेत, मी वेगळ्या पक्षात आहे. इथं सभागृहामध्ये वेगळ्या पक्षाचे अनेक लोक भेटतात एकमेकाला. व्यक्तिगत संबंध असू शकतात, त्याचा राजकीय अर्थ काढणं योग्य नाही. शेवटी राजकारण हे राजकारणाच्या जागेवर असतं आणि माझे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांमध्ये अनेक मित्र, चांगले संबंध आहेत. त्याचा अर्थ राजकीयदृष्ट्या काढणं योग्य आहे असं मला वाटत नाही. अगदी राज्याच्या सगळ्याच लोकांच्याबद्दल आता मी नाव घेऊन परत नवीन काहीतरी सुरू होईल. त्यामुळं सगळ्यांचीच संबंध असतात. शेवटी ओळख प्रत्येकाची असते. त्यामुळं त्याचा राजकीय अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही आहे. मी शरद पवार साहेबांच्या बरोबर ठामपणाने आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे आणि त्यामुळं दुसऱ्या कुठल्या नेत्याच्या विषयी माझे व्यक्तिगत स्तरात झालेल्या चर्चा किंवा वेगळे विषय, म्हणजे ती काय राजकीय विषयच नव्हता, तो खाजगी दुसरा काहीतरी विनोद झाला आणि त्यामुळं तो प्रसंग घडला. त्याच्याविषयी त्याचा अर्थ राजकारणात आता सगळे एक झालेले आहेत असा गैरसमज करण्याची गरज नाही. नाही, असं आहे की आज नाही 30-35 वर्ष एकत्रित काम करणारी लोकांनी वेगळी मतं व्यक्त केली. वेगळ्या गटात कोणी कुठं इथं गेलं तिकडं गेलं तर त्याचा हा अगदी खाजगी स्वरूपाचा विनोद झाला त्यांच्याबरोबर आणि त्याचा राजकीय अर्थ म्हणजे राजकारणाचा आणि त्याचा कोणताही संबंध नाही. कितीतरी वर्ष एकत्रित असणारी विधानसभेत मी 35 वर्ष आता होतील मला पूर्ण. विधानसभेत अनेक लोक अशी आहेत की ज्यांच्याशी माझे व्यक्तिगत स्वरूपात वेगवेगळ्या गप्पा होतात, चर्चा होतात. त्याचा अर्थ राजकारणात काही दिशा कोणी बदलली आहे असा गैरसमज करून घेण्याची गरज नाही. शरद पवार साहेबांच्याशी आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत, प्रामाणिक आहोत आणि त्यांची ते घालून देतील तीच दिशा असणार आहे आम्हाला. त्यामुळं सभागृहात उलट विधानसभेच्या आवारात आत अशा पद्धतीनं चोरून फोटो काढणारे जी व्यवस्था आहे ती जरा बंद झाली पाहिजे. मी हे कबूलच करतो की काय उघडच मी सगळ्यांच्या समोरच आमचा दोघांच्यात विनोद झाला, त्यामुळे झाले. त्याची कोणताही राजकीय अन्वयार्थ काढू नये. हां नाही, दुसरा एका खाजगी प्रसंगाची चर्चा विनोद झाला, त्यावरून ते झालं. त्याच्यात मन की बात कोणाशी करत नाही. आता शरद पवार साहेबांच्या बरोबर आम्ही असल्यामुळं आता आम्हाला जे सोडून गेले त्यांच्याशी मन की बात तसे मग अजित पवार साहेबांच्या बरोबर गेलेले 6 आमदार माझ्याबरोबर मगाशीच बसलेले होते वेगळ्या प्रश्नांची चर्चा करत. त्यामुळे या सभागृहात विधानसभेचं क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी सगळ्यांशी बोलत असतात. मी अजितदादांच्या बरोबरच्या 3 आमदारांच्याबरोबर जेवण केलं, माझ्या टेबलवरच त्यांनी माझ्याबरोबर जेवण केलं. असं नसतं. शेवटी विधानसभेत आपली भूमिका, राजकारणातली आपली भूमिका आणि व्यक्तिगत स्तरावरचे संबंध हे फार वेगळे असतात. गळाभेट पुढून होते, ही मागून होती. तुम्ही म्हणालात की आम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत एकनिष्ठ आहोत, म्हणजे एकनिष्ठ होते तेच तर घराबाहेर पडले त्यांचं. जे एकनिष्ठ होते शरद पवार साहेबांच्या बरोबर तेच घराबाहेर पडले त्यांचं. आता हा प्रश्न त्यांना विचारायचा, मी त्यांच्या वतीनं उत्तर द्यायचा माझा अधिकार त्यांनी काढून घेतलेला आहे. असं आहे की पवार साहेबांची भूमिका जी आहे ती आमची भूमिका आहे आणि त्यामुळं जो काही तुमचा विषय आणि प्रश्न आहे तो उद्भवत नाही. साहेब, निधी वाटपात भेदभाव झाला का? कारण जितेंद्र आव्हाड यांना निधी दिला नाही अशी सुद्धा माहिती मी काही सगळी माहिती घेतली नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक मतदारसंघात निधी देण्याचं काम झालेलं दिसतंय आणि जितेंद्र आव्हाड यांचा शहरी मतदारसंघ असल्यामुळं तो नगरविकास खात्याच्या माध्यमातून येणारा निधी असल्यामुळं कदाचित मागं पुढं झालं असेल.
भगत गोगावले यांना सगळ्यात जास्त 150 कोटींचा निधी दिला आहे. पालकमंत्री आपणच होणार असं ते आजही म्हणत आहेत आणि त्याची जी तडजोड आहे का अशी चर्चा आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेवढा जास्त जोरात जो आता शब्द कोणता वापरायचा हा प्रश्न आहे, पण जेवढं जास्त जोरात सध्याच्या स्थितीला जो विरोध करेल त्याला जास्त निधी अशी सध्याची परिस्थिती आहे. तुम्ही मतदारसंघात कुठले आमदार असाल तर तिथल्या आमदारांना सांगा, मग त्यांनाही निधी मिळेल. या सरकारमध्ये समित्यांची सुनामी आली आहे. 264 समित्या स्थापन केल्या, मात्र निर्णय कोणताही होत नाही. याकडे तुम्ही विरोधक म्हणून समित्या नेमणं, लोकांना खुश ठेवणं, सगळ्यांना गुंतवून ठेवणं आणि आपला आपण राज्यकारभार करत राहणे अशी साधारणपणाने व्यवस्था महाराष्ट्रात सध्या झालेली आहे. आणि त्यामुळं आणखीन अनेक समित्या निर्माण होतील. आता नवीन लोक त्यांच्याकडे गेली आहेत, त्यांना घेऊन आणखीन काही समित्या महामंडळं नेमल्या जातील आणि सगळ्यांनाच खुश ठेवण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे. प्रश्न असा आहे की शिंदे गटाकडनं पण वारंवार बोललं जातं की दिल्लीमध्ये भाजपकडनं पवार साहेबांचं वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्या अनुषंगाने पावले उचलली गेली. केंद्रात शिंदे गटाकडनं दावा केला जातो. तर मोदींकडनं शरद पवारांना मोठी ऑफर देण्यात आलेली आहे. ऐका ना, तुम्ही त्यांच्या प्रश्नाच उत्तर देतो. शिंदे गटांकडून तुम्हाला कळलेलं आहे की मोदींच्याकडून पवारसाहेबांचं मन वळवण्याचं काम चालू आहे. आता शिंदे गटांचीच परिस्थिती काय आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्या बिचाऱ्यांना त्यांचं अस्तित्व टिकवणं या सध्याच्या मंत्रिमंडळात मुश्किलीचं झालेलं आहे. आता ते आणखीन काही दुसऱ्या गोष्टीकडे म्हणजे दुसरी माहिती देण्याच्या परिस्थितीत आहेत असं मला वाटत नाही. आणि प्रश्न राहिला तो पवारसाहेबांच्या भूमिकेचा, त्यांनी भूमिका स्पष्ट केलेल्या आहे. साहेब याला जोडून एक प्रश्न आहे. कैलास गोरंट्याल आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक भविष्यवाणी केली की 10 तारखेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर पाय उतार होतील. 16 आमदारांमध्ये त्यांचं पण नाव आहे आणि अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होते. कोण म्हटलं असं? पृथ्वीराज चव्हाण आणि कैलास गोरंट्याल काँग्रेस असं इथे येऊन बोलले? रूमवर बोलले. पुन्हा सांगतो, खाजगीत झालेल्या चर्चा मनावर वाईट दिल्या. अच्छा, मग ते त्यांना माहिती जास्त असेल कारण ते ज्येष्ठ आहेत, त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण बाबांना जास्त माहिती असू शकते. त्यामुळं त्यांनी बाईट दिला असेल, त्यांची भूमिका मांडली असेल तर त्याचं खंडन करणं मला योग्य वाटत नाही. जर आणि तरवर शुभेच्छा द्यायच्या नसतात. एखादी घटना घडल्यानंतर त्याचा विचार करू. आज त्याची घाई करायची आम्हाला कोणतीही गरज नाही. आम्ही आमच्या जागेवर शांत आहोत. एक चर्चा अशी पण आहे की मराठी होती राजकीय आक्रमण त्यांचं ते म्हणतायत पृथ्वीराज चव्हाण माझं राजकीय आक्रमणाचे आक्रमण 10 ऑगस्ट नंतर असं निर्णय. त्यांचं राजकीय आकलन माझ्यापेक्षा मोठं असल्यामुळे त्यांच्या राजकीय आकलनाचा मी आदर करतो आणि त्यांना जी काही माहिती मिळाली असेल त्यावरून ते बोलत असतील. त्याबद्दल मी त्यांचं खंडन करण्याची माझी आवश्यकता आहे, आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सर, आपका और श्री तटकरे का एक वीडियो वायरल हो रहा है. उस वायरल वीडियो के बाद कई सारे कयास लगाए जा रहे हैं कि घर वापसी को लेकर वो हमारे पास आने की संभावना है, ऐसा आपको कहना है? दोनों आपस में मिल रहे हैं. ऐसा है कि ये व्यक्तिगत स्तर के ऊपर पिछले 30-35 साल साथ में हम सब काम कर रहे हैं. उनसे मेरी बातचीत होते हुए कुछ व्यक्तिगत स्तर पे कुछ जोक हुआ और इसीलिए वो चीज़ हुई. उसका राजकारण से या राजनीति से कोई लेना देना नहीं था. ये पूरी प्राइवेट किस्म की बात थी जो उनसे मेरी बात हुई और इसीलिए इसका राजकारण से संबंध जोड़ना ठीक नहीं है. और मुझे लगता है कि महाराष्ट्र के विधानसभा में मैं 35 साल मेरे को पूरे हो जाएंगे 2024 तक. तो 2024 ये 35 साल में महाराष्ट्र की विधानसभा के हर पार्टी के हर नेता के साथ मेरे बहुत अच्छे संबंध हैं. सवाल था कि फंड विधायकों का जो फंड मिलता था मैं कहना है कि दादा
डिप्टी सीएम बनने के बाद अपने सभी विधायकों जितने प्रकार के चक्कर में उनको सभी फंड अलॉट किया है। बीच कांग्रेस और शिवसेना के विधायक जो उद्धव थे उनको फंड अलॉट नहीं किया है। देखिए विधायकों को नहीं, देखो दो चीज़ें हैं। बजट में प्रावधान करने के बाद रिलीज़ होना बहुत अहम बात होती है। फंड तो सबके लिए दिखाई दिए जा सकते हैं, लेकिन रिलीज़ किसको होते हैं, किसका काम होता है, वो आगे जाके उसके ऊपर निर्भर होता है। और उन्होंने अगर वित्त मंत्री के नाते कुछ प्रोविजंस किए होंगे तो जहाँ नहीं हुए उनका तो क्वेश्चन मार्क आएगा ही। वो उसी हिसाब से दानवे साहब वो कह रहे हैं। तो क्या आप इस बात से सहमत हैं सर कि जो विपक्षी दलों में जो विधायक हैं उनको फंड नहीं मिल रहा है? नहीं, ऐसा है कि राष्ट्रवादी कांग्रेस, मुझे ऐसा दिखाई दे रहा है कि अजीत पवार जी ने उनके साथ जो विधायक है उनको तो निधि दिया है, और बाकी जो कॉन्स्टिट्यूंसीज है राष्ट्रवादी जहां लड़ती है वहां भी उन्होंने फंड दिए हैं। कोई व्यक्तिगत स्वरूप से नहीं दिए हैं, लेकिन उस कॉन्स्टिट्यूंसी